तर आपल्याला बनवून आहे खीर. हे पहा 1 किलो तांदूळ आहे हे. आणि हे पहा हे थोडेसे मनुके घेतले मी ना 50 ग्रॅम. 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम हे मी ना चाकूनं बारीक करून घेतले. आणि हे थोडंसं घी आहे. तर 2 पाकिटं घेतले. हे किती ग्रॅमचं आहे हे घी? तर समजा हे पहा 35 मिली म्हणजे किती आहे ते तुम्हीच सांगा. 20 रुपयाचं पाकिट आहे एक. तर 2 पाकिटं. इलायची बारीक. तर चला दूध आहे 5 लिटर. बरं तर आहे. तर ह्या 5 लिटर दुधामध्ये आपल्याला याची खीर बनवणं आहे. तर ते खीर बनवणं आपल्याला 40 ते 45 लोकांच्या हिशोबानं. तर पहा हे एवढं सामान आहे. तर तुम्हाला दिसते. हे पहा हे काजू बदाम, 1 किलो तांदूळ, 50 ग्रॅम मनुके, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम आणि हे 20 रुपयाची इलायची आणि 20 रुपयाचं हे घी. 40 रुपयाचं घी. तर 2 3 4 5 6 आणि 7. तर एवढ्या वस्तूमध्ये आपल्याला बनवणं आहे खीर. तर चला तर हे तांदूळ मी धुवून काढतो. 2 घंटे भिजू घालतो आणि भिजल्याच्या नंतर आपल्याला याले फक्त शिजवणं आहे. पहा तर चला मी याले धुवून काढतो आणि डायरेक्ट शिजवताना तुम्हाला दाखवतो मी. तर चला. तर हे पहा 2 ते 3 घंटे तांदूळ शिजवल्यावर कण्या होत्या. तर हे पहा शिजवल्या. तर ह्या अशा त्याला शिजवून आहे. पहा तर हे झालं आपलं. भात शिजायला टाकला आपण. यात साखर टाकली. 1 किलो तांदूळाले 2 किलो साखर घेतली. ते साखर काही तुम्हाला दाखवणं याद नाही राहिली मला. तर यात साखर टाकून घेतली मी 2 किलो आणि असं शिजवू राहिली. तर शिजवता आपल्याला काय करणं आहे याच्यामध्ये हे जे दूध आहे 5 लिटर हे दूध आपल्याला ह्याच्यात टाकणं आहे. तर चला मी तुम्हाला दूध टाकताना दाखवतो. तर हे पहा हे दूध आहे आणि आपल्याला हे दूध ह्याच्यात टाकून घेणं आहे. गरम दूध आहे. पहा हे थोडंसं करून हे दूध आपल्या ह्याच्यात टाकून घेणं आहे. तर अशी जर खीर बनवसान तुम्ही बुद्ध पौर्णिमेले तर विचारायचं कामच नाही. लोक सगळे म्हणते की किती मस्त खीर झाली. तर आपल्याला ह्याच्यात काहीही टाकायचं नाही. शेवया साबुदाणा काहीच नाही टाकणार. तर याला आपल्याला थोड्याशा आंगच्या पाण्यात शिजवले तांदूळ आणि त्यात टाकले आपण 5 लिटर दूध. तर आपल्याला हे आता दुधामध्ये शिजवून घेणार पूर्ण खीर. तर चला याले वजे टाईम लागते शिजायला. तर याला आपण शिजवू कमी गॅसवर. आणि मग तुम्हाला कमी गॅसवर समजा 10 ते 15 मिनटं आपल्याला याला चांगलं शिजवून घेणं आहे. जे होईल बसलो आणि मग शिजल्यावर तुम्हाला दाखवतो मी 15-20 मिनटाच्या नंतर. तर हे पहा आपली खीर दूध आटलं. हे अशा प्रकारे शिजली नेली. आपण हलवत राहिलो. तर हलवून इलायची आपण टाकू राहिलो. आणि एकदा आपण डबल असं काही बदाम आणि हे काजू आहे. तर 50-50 ग्रॅमचे मी हे असे बारीक लंबे तुकडे केले. तुम्हाला जसे करायचे तसे करा. तर चला मी याला ह्याच्यात टाकायची प्रोसेस करतो. तर मी टाकतो त्यात थोडंसं घी. तूप दुकानातून आणलं कारण घरात काही नव्हतं. गावरान घी म्हणजे गावरान तूप की
काही के टाकणं आहे पा 50 ग्रॅम मनुके हे टाकले की त्याला असं साईडले करणं आहे, लगेच पूर्ण नाही होऊ देणार. आणि मग टाकणं आहे आपल्याला हे काजू आणि बदाम जे आपण कापून ठेवले 50-50 ग्रॅम. काजूचा रंग बदलला, मनुके बी फुगले मस्त. तर आपले काजू बदाम हे मस्त झाले. तर टाका, चला आपण आता हे खिरीमध्ये टाकू. करू गॅस बंद याची. खीर बनवून तयार आहे. तर चला मी झाकण ठेवतो. मग आता आपण जा वाटू. तवा दाखवीन तुम्हाला डब्यात टाकल्यावर. तर मी करतो आता गॅस बंद.